हीट वेव्ह ॲक्शन प्लॅन हा आपण तयार केलेला आहे. त्याच्यानुसार काही ठिकाणी जिथे आपल्याला ग्रीन शेड्स लावायचे आहेत किंवा पाणपोई उपलब्ध करून द्यायची आहे, जिथे काही ठराविक एरियांमध्ये जास्त हीटचा त्रास होतो त्या ठिकाणी टेम्पररी शेड्स असतील अशा सुविधा ज्या आहेत, किंवा गार्डनचे टायमिंग चेंज करणे आहे. जे आपण आईसी करतो की बाहेर पडू नये किंवा स्वतःला व्यवस्थित हायड्रेट करावं, अशा पद्धतीचे उपाययोजना ज्या आहेत त्या आपण राबवतो आहोत. परंतु म्हणजे डेफिनेटली आता हीट फार मोठ्या प्रमाणात आहे. गेले 2-3 दिवस झाले तर टेम्परेचर खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. तर माझं आपल्यामार्फत ते सर्व लोकांना आवाहन राहणार आहे की ज्या प्रिकॉशन्स घ्यायला आपल्याला सांगितलेले आहेत, जे वेळोवेळी आपण सांगतो की हेड कव्हर केलं पाहिजे किंवा स्वतःला व्यवस्थित हायड्रेट केलं पाहिजे, व्हेंटिलेशन इम्प्रूव्ह केलं पाहिजे घरामध्ये, ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्यांनी त्याची काळजी घ्यावी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.